नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज नागपंचमी आहे आणि मी आले माझ्या माहेरी. माझ्या माहेरी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गौरीचा कार्यक्रम असतो. मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी मी इकडे आले होते आणि आज सकाळी जरा धावपळ असल्यामुळे मला स्वयंपाकाचं शूट घेता नाही आलं. तर आमच्या गावामध्ये इथे नागोबाचे फड ठेवलेले असतात, जे की 5 मानाच्या घराण्याचे हे फड असतात. जी मानाचा कुंभार जो असतो तर हे फड बनवतो आणि त्या 5 घराणे जे मानाचे घराणे आहेत त्यांच्यासाठी हे फड बनवलेले असतात. दिवसभर इथे गावातल्या सगळ्या लोकांसाठी पूजेला मांडतात आणि संध्याकाळी त्या मानाच्या घरामध्ये हे फड जे असतात ते सुपूर्द करतात. जी 5 मानाची घराणे आहेत त्यापैकीच माझं माहेरचं घर आहे आणि आमच्या घराच्या वतीने पानाचा विडा देण्यासाठी मी इथं आले होते. पूजा केला आणि हे जे कुंभार आहेत मानाचे त्यांना पानाचा विडा सुपूर्द केला इथे. आणि आज संध्याकाळी सगळ्यांची पूजा करून झाल्यानंतर हे जे मानाचे 5 फड आहेत त्यातला एक फड आमच्या घरी येतो आणि हे नागोबाचे फड आमच्या घरी येतात. तो व्हिडिओ मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्या आमच्याकडे गौरीचा कार्यक्रम असतो. हे नागोबाचे फड आणि गौरी उद्या दुसऱ्या दिवशी असणार आहे. तो पण व्हिडिओ मी पुढचा नक्की शेअर करेन. आणि सकाळी उठल्यापासून शेतातली पण कामं होती, जनावरांची पण कामं होती आणि स्वयंपाक पण बनवायचा होता. त्यामुळे मला काही शूट घेता येत नव्हतं. पण नैवेद्यासाठी आमच्याकडे कानोले आणि दिंडे करतात, म्हणजे पुरण घालूनच हे कानोले आणि दिंडे बनवतात. तुमच्याकडे नागपंचमीला नैवेद्यासाठी पोळ्या बनवतात का हे कानोले दिंडेच आमच्यासारखे बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही सगळी माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझं माहेर नेमकं कुठे. तर माझं माहेर सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला इथे आहे. तर आता इथे आपला मानाचा विडा आणि पूजा करून झाली. आता मी घरी परत जाईल आणि परत आम्ही वारुळाला जाईल. आमच्या शेतात वारुळ आहे तर तिथेच जातोय आम्ही. ओ कुठे है, कहाँ गया बच्चा? यहाँ है, आओ. ये सापडे नाही आईस तुला. ये तर आता आमच्या शेतातच वारूळ आहे तर तिथे आम्ही चाललोय पूजेसाठी. मम्मी ऑलरेडी गेली होती आधी आणि आता मी मागणं आयुषला घेऊन चालले. आणि इथे पण एक छोटंसं वारूळ आहे, पण आपल्याला या वारुळाला नाही जायचं. पुढं एक मोठं वारूळ आहे तर तिथे पूजा करतोय आम्ही. ऑलरेडी तिथं मामींनी म्हणजे आमच्या शेजारच्या मामींनी पूजा करून झाली होती तिथे आणि आता आम्ही आलो होतो. तर सगळ्यात आधी मम्मीनं पूजा करून घेतली इथं. आणि ही जी आहे ती संध्या आहे, ही माझ्या मामांची मुलगी आहे. संध्यानं पण पूजा करून घेतली वारुळाची. आणि इथे असं झालं की मी जेव्हा पूजा करत होती तेव्हा शूट चालू होतं पण कॅमेराच बंद होता, त्यामुळे तिथे काही शूट झालं नाही ते.
वारुळाला पाठ टिकून बसलाय. उठतेत ना, साप येत असतो त्यातनं. चप्पल का बरं राहू दे, तू इकडे साईडला उभा काट उच. तर इथं मम्मीनं आणि संध्याने दोघींनी प्रदक्षिणा घालून घेतली वारुळाला. त्याच्यानंतर मी पण प्रदक्षिणा घालून घेतली. आणि या पुढचे ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. तर मंगळागौरीचा कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम असणार आहेत. आणि बायकांचे गाणी म्हणायचे कार्यक्रम, जे आपले नागपंचमीचे खेळ असतात ना, तर सगळे खेळ असणार आहेत. तो ब्लॉग तुम्ही चुकवू नका. आणि त्या दिवशी कार्यक्रमात एवढी बिझी असल्यामुळे मला काही व्हिडिओ एडिट करून लगेच अपलोड करता आला नाही. पण आता ते व्हिडिओ मी नक्की शेअर करेन एडिट करून तुमच्यासोबत. तर इथं पूजा केली आणि मग आम्ही घरी निघालो. आणि गावाकडे वारा खूप आहे. तसं पुण्यात असताना एवढं काही जाणवत नाही, पण इकडं आल्यावर जाणवते खूप वारा आहे. आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.